पाथर्डी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणूक काढली आहे। या मिरवणुकीचे अजंठा चौकामध्ये सभेत रूपांतर झाले। ढाकणेंनी फक्त त्रास देण्याचे उद्योग केलेत। त्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना त्रास दिलाय। मार्केट कमिटी त्यांच्या ताब्यात आली तर त्यांनी उत्मात केलाय अशी टीका माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी केली आहे। मार्केट कमिटी राजू भाऊ थोडे आजारी होते, मुनिकाताई आम्ही थोडा जरा गडबड झाली तर मार्केट कमिटी आली तर काय उन्माद केला। भारताचा जाणता राजा, सहकारातला राजा शरद पवार तो म्हणायचा कारखाना चालावा तर गोपीनाथ मुंडेंनीच चालावा। मुंडे साहेबांची साखर घेताना गाड्याचे ट्रकाचे टायरचे आवाज होण्याचे मुंडे साहेबांनी संघर्ष यात्रा काढली त्यावेळेस विघ्न आणायचं काम हे ढाकणेंनी केलं। काय 2.5 वर्ष माझ्याकडे सत्ता आली तर काय त्याचा एक पंच आमच्या सारखे कामं घेऊन 2.5 वर्षाचा हिशोब सभेला द्यायला चालू झाला। हे कागदाने लोक उठून गेले, उमेदवार 3 नंबरला गेलाय, 3 नंबर काय विकास केलाय, काय नाही विकासावर बोला। माझ्यावर 2.5 वर्ष कार्यक्रम चालू आहे, प्रत्येक जेल काय करतो म्हणजे त्याचं नगरसेवक पद असणारच मिळतो। काय विकास करतो नुसतं लोकांची जिरवायची। मुंडे साहेबाला त्रास दिला, विक्रमराव अंगळला सुद्धा काय त्रास दिला, आम्हाला सुद्धा सगळ्यालाच नुसता त्रास द्यायचा कार्यक्रम करायचा। एक मार्केट कमिटी आली, हिशोब दिला, मी मार्केट कमिटी नफ्यात आली। अरे नफ्यात या व्यापाऱ्याचं 5,000 डिपॉझिट सुद्धा 25,000 रुपये डिपॉझिट केलं। तर राजकारणात किती हुशार पाहना। नगरपालिकेची निवडणूक आली, व्यापाऱ्यांचे डिपॉझिट कशाला वाढवायचे ते तरी कळालं नाही। नंतर नगरपालिका झाल्या वाढवायची ना, हे काय आता त्यांच्या बाबतीत बोलावं निश्चितपणे सांगतो। विरोधकांनी केलेली टीका जनतेने नाकारली आहे। स्वच्छ सुंदर पाथर्डी करण्याचे वचन आम्ही पूर्ण करू। पालिकेमध्ये ठेकेदारांची टोळी बंद करून विकास कामे करून भ्रष्टाचार मुक्त शहर करू अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांनी दिली आहे। आणि खरंय विरोधकांचं भाषण म्हणजे गावासाठी काय करणार आहे, विकास काय करणार आहे याच्यापेक्षा टीका करण्यात, आमच्या नेत्यावर टीका करण्यात गेली आहे। आणि टीका करून जर विकास होत असेल तर ठीक आहे, पण लोकांनी ती साथ धुडकावून लावलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर इथे विश्वास व्यक्त केलेला आहे। नगर अध्यक्ष व 12 नगरसेवक असे सर्वजण इथे विजयी झालेले आहेत आणि स्पष्ट बहुमत झालेलं आहे की जेणेकरून आपल्याला पुढील 5 वर्षात अतिशय चांगला कारभार करतो। मी खेद व्यक्त करतो की आमचे 5 उमेदवार खरं तर मोनिकाताईचा आणि परवा मी म्हटलं होतं की वहिनी आपले 17-0 असा निकाल लागणार आहे, पण एक 2-3 जागा थोड्याहून गेल्या, काही बंडखोरी आडवी आली आणि त्याबद्दल पण आम्ही ते 5 जण आहेत आणि इतरही टीम ही आमच्या सोबतच राहणार आहेत। त्यांची आम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे। मी इथे परत नम्रपणे सांगू इच्छितो की जे आश्वासन तुम्हाला दिलेलं आहे, जे आम्ही सांगितलेलं आहे, भ्रष्टाचार मुक्त कारभार, स्वच्छ सुंदर आणि हरित पाथर्डी आणि मधल्या काळात जे ठेकेदारांच्या टोळ्या पालिकेत निर्माण झाल्या होत्या ते नष्ट करून एक स्वच्छ आणि सुंदर कारभार आम्ही करू। दरम्यान या प्रसंगी सुभाष घोडके यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। ज्याच्या जीवनामध्ये मार्केट कमिटीचा गुलाम मिळाला आणि दोंडानी सुटला, नाही पुढे मिळाला तर तिचा डायरेक्टर बी झाला। सुभाष घोडकेच्या घराण्याच्या नादी लागू नका हे तुम्हाला आज सांगतो। हे का सांगतो? बजरंग घोडकेला पाडायला तो सुपारी उचलली होती, तुमच्या घराने सुपारी उचलली होती। सारू उभा करून तिथं ताकद लावायची, मतं इकडे तिकडे करायचे,
जात जोख्या चालायची, पुन्हा तिकडं पैशावर उभा करायचा, तिकडं धमाका करायचा. तुझी खासदार असेल तर आज सांगतो, तू आमदारकीला उभा राहा, बजरंग घोडके आमदारकीला उभा करतो. आणि वहिनी जरी उभा केल्या तर सख्या भावावनी सांगतो, मी उभा राहीन, तुला पराभूत करीन तुझ्या जन्मात पुन्हा. याचा अर्थ भेटो का? बाजार समितीमध्ये बसायला जागा मिळाली तर राष्ट्रवादीची मंडळी खूपच हुरळून गेली आहेत. शहराच्या विकासामध्ये तुमचे योगदान काय, असा प्रश्न उपस्थित करून जनतेने आघाडी आणि काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवलाय. राहत्याचा गड ज्यांना सांभाळता आला नाही त्या पंजावाल्यांनी पाथर्डीमध्ये नाक खुपसू नये, असा टोला कोणाचेही नाव न घेता मोनिका राजळे यांनी लगावलाय. खरं आहे, कुठंतरी एक बसायला जागा मिळाली, कुठंतरी आमच्याकडून चुका झाल्या आणि फार हुरळून गेले. निश्चित गेल्या मार्केटच्या निवडणुकीनंतर त्यांनी व्यापाऱ्यांसाठी काय केलं, हवालांसाठी काय केलं, शहरासाठी काय केलं, किती स्वच्छ पारदर्शी कारभार केला, हे सर्व जनतेला माहीत आहे. आणि म्हणून कुठल्याही प्रकारच्या निवडणुकीमध्ये चिखल फेकण्याकरता वैयक्तिक पातळीवर या ठिकाणी टीका टिप्पणी करता या ठिकाणी आपण सर्व भाजपचे कार्यकर्ते आणि मित्र पक्षाचे कार्यकर्त्यांनी अतिशय जाणीवपूर्वक आणि जबाबदारीपूर्वक ही सर्व प्रक्रिया पार पडली. पाथर्डी शहरातील नागरिकांना कुठेही त्यांच्या अपेक्षेला या ठिकाणी कमी न पडता मोठ्या प्रयत्नाने चांगला एक स्मार्ट सिटी, एक ग्रीन सिटी, एक शांततापूर्ण पाथर्डी शहर या ठिकाणी निर्माण करू. निश्चितच आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आपल्या नेत्या पंकजाताई असतील, पालकमंत्री असतील, या सर्वांच्या शहाणे अधिकचा निधी आता त्या ठिकाणी मला आणि राजा भाऊंना तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांशी ताईकडे भांडायला एक अधिकारानं बोलायला एक हक्काची जबाबदारी दिलेली आहे. आणि त्यामुळं या शहरासाठी अधिकचा निधी मिळायला कुठलाही अडचण येणार नाहीये. या निवडणुकीमध्ये निश्चितच विरोधकांचं अतिशय जबाबदारी पार पडली आहे आणि त्याची जाणीव, त्याची जागा आपण सर्वांनी बसलेल्यांनी या ठिकाणी त्यांना दाखवून दिलेली आहे. देवेंद्रांनी आता सांगितलं राहत्यामध्ये काय झालं, त्या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ममता भाभी पिपळा आणि बहुमत हे भारतीय जनता पार्टीला आलेले आहे. त्या ठिकाणी राहता नगरपालिका पाथर्डीप्रमाणेच भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आलेली आहे. देवळाली प्रवरा बहुमताने भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आलेली आहे. आणि निश्चितच ज्यांच्या नेतृत्वाखाली, एका मोठ्या नेतृत्वाखाली पंजाबवाल्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली, मोठमोठे नेते त्यांनी या ठिकाणी आली, राजे कुटुंबावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, याची जागा या सर्व जनतेने या ठिकाणी दाखवली गेली. त्यांना त्यांचा गडच राखता आलेला नाहीये. त्यांनी आता राहत्याकडे लक्ष द्यावं, त्यांच्या बालेकिल्ल्यात लक्ष द्यावं, पाथर्डीकडे लक्ष देऊन कुठेतरी नाक खुपसू नये. त्यांची जागा या ठिकाणी या जनतेने दाखवून दिली. आमचा पाथर्डी तालुका, आमची जनता या ठिकाणी किती स्वाभिमानी आहे. बाहेरच्यांच्याच जागा आम्ही या ठिकाणी दाखवून दिलेली आहे. आणि येणाऱ्या भविष्यात जिल्हा परिषदेचं असेल, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये असेल, जर तुम्ही असा प्रयत्न केला आणि राजा कुटुंबावर या ठिकाणी जर खालच्या पातळीवरून जर टीका केली असेल तर या ठिकाणी ही सर्व जनता त्यांना भविष्यात माफ करणार नाहीये. यावेळी आमदार मोनिका राजळे, माजी आमदार राजीव राजळे, नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, युवराज पोटे, अभय आव्हाड, सुभाष घोडके, दिनकर पालवे, अमोल गर्जे, प्रवीण राजगुरू, मंगल कोकाटे यांच्यासह सर्व विजयी उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुकुंद लोहिया, सी 24 तास, पाथर्डी.